माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो आणि बालमित्रांनो, नमस्कार. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जे ज्याची कामी, पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि नमामि. परमपवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा वंदन करते आणि मी साक्षी गोरक्षवेकर माझ्या भाषणास सुरुवात करते. खरं तर आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, परंतु मला या ठिकाणी एक प्रश्न पडतो की आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले का? आपणही कधी आपल्या मनाला प्रश्न विचारा की खरंच आपला भारत देश हा सहजासहजी स्वतंत्र झालाय का? तर नाही, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेलं नाही. आपण इंग्रजांकडे स्वातंत्र्य मागितलं आणि त्यांनी लगेच दिलं, हे त्यावेळी एवढं शक्य नव्हतं. तर अनेक क्रांतिकारकांनी, महात्म्यांनी आपलं तप, त्याग, बलिदान या देशासाठी समर्पित केलं आणि तेव्हा कुठेतरी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. आज आपण अनेक सण उत्सव साजरा करतो, त्याचं एकमेव कारण म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र आहे. परंतु आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे हसत हसत फासावर गेले. आपलं मरण त्यांना डोळ्यासमोर दिसत होतं, आपण मरणार हे माहीत होतं, परंतु त्यांना डोळ्यातून एक अश्रूचा थेंबही न काढता त्यांना अभिमान वाटत होता की आज कुठेतरी मी मेलो तर उद्या माझा देश स्वतंत्र होईल, आज कुठेतरी मला फाशावर जावं लागलं तर उद्या माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळेल. आणि म्हणून ते हसत हसत फासावर गेले आणि जाता जाता आपल्याला सांगून गेले, सास थमती गई नब्ज जमती गई, सास थमती गई नब्ज जमती गई, लेकिन बढ़ते कदम को ना रुकने दिया. अरे कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, लेकिन सर हिमालय का ना झुकने दिया, लेकिन सर हिमालय का ना झुकने दिया. मरते मरते रहा बाकफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. तरुणांनो, बांधवांनो, आता हा देश तुमच्या हातात दिलेला आहे आणि त्याला वाढवण्याची गरज आहे, त्याला टिकवण्याची गरज आहे. हे भगतसिंग, राजगुरू आपल्याला सांगून गेलेत. 150 वर्ष इंग्रजी सत्तेने भारत मातेला छळले, 150 वर्ष इंग्रजी सत्तेने भारत मातेला छळले, घालविण्या ही जुलमी सत्ता रक्ताचे पाट वाहिले. आनंदाने निद्र्या छातीने कंठात गोळ्या कुणी झेलल्या, आनंदाने निद्र्या छातीने कंठात गोळ्या कुणी झेलल्या. वंदे मातरम इन्क्लाब म्हणत मातेसाठी फाशी यांनी घेतल्या, मातेसाठी फाशी यांनी घेतल्या. खरं तर आपल्या स्वतःचं बलिदान देऊन या देशासाठी त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. भारत स्वातंत्र्य झाला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राजघटना अंमलात आली. त्यात अनेक आपण सुखी राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी अनेक हक्क, कर्तव्य सांगितले आहेत. आपण आपले हक्क सांगवायला, गाजवायला कुठेही कमी पडत नाही बांधवांनो, परंतु आपल्या कर्तव्याचा मात्र आपल्याला विसर पडत चाललाय. फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते असं म्हणतात आणि काही असंच चित्र मला माझ्या या भारत देशाचं पाहायला मिळतंय. परंतु आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य हे फुकट मिळालेलं नाही, तर अनेक क्रांतिकारकांनी आपलं बलिदान या देशासाठी समर्पित केलं आणि तेव्हा कुठेतरी आपला भारत देश स्वतंत्र झाला. ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नये. राष्ट्र हा माझा धर्म, राष्ट्र हा माझा प्रपंच आणि राष्ट्र हेच माझं सर्वस्व, हे एकमेव वाक्य त्यांनी आपल्या उराशी कवटाळलं आणि या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिलं. स्वातंत्र्यता म्हटलं की आठवण होते 15 ऑगस्टची. स्वातंत्र्यता म्हटलं की आठवण होते ज्यांनी प्राणपणाला लावून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, अशा महात्म्यांची, अशा क्रांतिकारकांची. अहो, आजही आपण या ठिकाणी स्वतंत्र आहोत. त्याचं एकमेव कारण म्हणजे आजही आपल्या भारत देशाच्या सीमेवर सैनिक उभे आहेत. अहो, आता पाकिस्तान आणि भारताचं युद्ध झालं, परंतु आपल्या केसालाही धक्का लागला नाही. याचं एकमेव कारण म्हणजे ते सैनिक दिवस रात्र सीमेवर उभे आहेत म्हणून. अहो, त्यांना हे माहीत नसतं की कुठली गोळी केव्हा येईल, केव्हा आपल्या छातीतून आर पार जाईल, केव्हा आपल्याला या देशासाठी आपल्याला त्याग करावा लागेल, आपलं प्राण द्यावं लागेल. तरीही ते लढत असतात, झुंजत असतात, कारण आपला देश स्वतंत्र राहावा म्हणून. ते छातीवर आनंदाने गोळ्या झेलून सांगत असतात, सांस है जब तक ना रुकेंगे कदम, सांस है जब तक ना रुकेंगे कदम, मरते मरते मंजिल को पार जाएंगे हम. अरे जान प्यारी नहीं है वतन से हमें, अरे जान प्यारी नहीं है वतन से हमें, मरते मरते सभी को बता जाएंगे हम, मरते मरते सभी को बता जाएंगे हम, ए वतन मेरे वतन. परंतु आज मला
हा प्रश्न पडलाय की खरंच आपला भारत देश स्वतंत्र आहे का हो? अहो, पूर्वी जो अन्याय अत्याचार त्या गुलाम जनतेवर व्हायचा, आज तोच अन्याय अत्याचार आपल्या स्वतंत्र भारतात व्हावा. अहो, आज आपल्या भारतात अब्जावधी रुपयांची अफरातफर होते, कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होतो आणि एकीकडे माझा शेतकरी राजा 10 आणि 20 हजाराच्या रुपयांसाठी कर्जासाठी आत्महत्या करतोय. खरंच आपला भारत देश स्वतंत्र आहे का? जेव्हा हा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार या भारत देशातून बाहेर जाईल तेव्हा कुठेतरी आपला भारत देश स्वतंत्र होईल असं मला वाटतं. आणि तेव्हा भारतीयच काय तर परकीय सुद्धा म्हणतील, जहाँ आग खुली हो वह धरती हिंदुस्तान की हो, जहाँ आग खुली हो वह धरती हिंदुस्तान की हो, जहाँ आग बंद हो वह कल भी हिंदुस्तान की हो. अरे मर भी गए तो कुछ गम नहीं, अरे मर भी गए तो कुछ गम नहीं, लेकिन मरते वक्त हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो, लेकिन मरते वक्त हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो. एवढे बोलून मी माझ्या विचारांना थांबवते आणि शेवटी धन्यवाद म्हणते. जय हिंद, जय भारत.